नमस्कार, मी उत्तम कुमार. एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका विशेष तीर्थक्षेत्राविषयी. अहिल्यानगर जिल्हा हा 2 तीर्थक्षेत्रांमुळे सतत चर्चेत असतो, सतत प्रसिद्धीच्या शोधात असतो. त्यातलं एक म्हणजे शिर्डीचे साईबाबा आणि दुसरं म्हणजे शिंगणापूरचे शनैश्वर महाराजांचं देवस्थान. या जिल्ह्यातल्या शिंगणापूर इथल्या ग्रामस्थांनी आणि शनैश्वर देवस्थाननी नुकताच एक ठराव केलाय की यापुढे शनैश्वर महाराजांच्या शिळेवर फक्त ब्रँडेड खाद्यतेलच टाकायचं. तशा नोटीसही त्यांनी दुकानदारांना बजावल्याचं बोललं जातंय. सध्या वापरत असलेल्या तेलामुळे शिळेवरती विपरीत परिणाम होत असल्यानं हा निर्णय घेतला गेल्याचंही सांगितलं जात आहे. आता त्यावरून ब्रँडेड तेलही निर्भेळ नसेल कशावरून, त्यानं शिळेवर विपरीत परिणाम होणार नाही कशावरून. त्याऐवजी संस्थांनीच घाणा सुरू करावा आणि निर्भेळ तेल भाविकांना उपलब्ध करून द्यावं, त्यातून तेल निर्मिती करावी, अशी एक नवीन चर्चा सध्या या जिल्ह्यामध्ये आणि राज्याच्या शनैश्वर महाराजांचे जे भक्त भाविक आहेत त्यांच्यामध्ये सुरू आहे. आता या चर्चेला तोंड फुटण्याचं कारण असं की अहिल्यानगर जिल्ह्यातले एक ख्यातनाम प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संजयराव काळे यांनी एक निवेदन दिलंय संस्थानला, शनैश्वर देवस्थानला, की देवस्थाननं स्वतःच तेल निर्मिती करावी आणि भाविकांना तेल पुरवावं. काय आहे ही चर्चा? हे शक्य आहे का? अशा पद्धतीने निर्भेळ तेल उपलब्ध करून देणं, भाविकांना सहज सुलभ तेल उपलब्ध होणं आणि मुळातच देवस्थानचा हा निर्णय, या सर्व गोष्टींवर चर्चा करतात स्वतः संजयराव काळे आपल्यासोबत आहेत आज. मी त्यांचं या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो. संजय सर, आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. मला सांगा, काय निर्णय घेतला गेला आणि तुम्ही दिलेलं निवेदन किंवा तुमची मागणी काय? शनैश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. आपण शनी शिंगणापूरचा जर विचार केला तर शनी शिंगणापूरला कुठल्याही घराला द्वार नाही अशी ख्याती असलेलं हे देवस्थान एक जागृत देवस्थान आहे. आणि हे अलीकडच्या काळामध्ये शिर्डीचा जसा विकास झाला त्याच अनुषंगाने शनी देवस्थानाचा देखील विकास झाला आहे. जो भक्त शिर्डीला येतो तो भक्त शिंगणापूरला गेल्याशिवाय राहत नाही. आणि अशातच जेव्हा गर्दी वाढली त्यावेळेस शनी शिंगणापूरची जी शिळा आहे, शनी महाराजांची शिळा आहे, त्या शिळेवरती तेलाचा अभिषेक केला जातो. हा तेलाचा अभिषेक करताना संस्थांनी आता बरेच नियम घातलेले आहेत. भक्तांनी कसं जावं, भक्तांनी काय काय पेहराव करावा आणि तेल अर्पण करावं. नुकताच पुरातन खात्याने त्याचा सर्वे केला आहे आणि त्या शिळेवरती तेलाचा विपरीत परिणाम होतोय. आता वेगवेगळे दुकानदार वेगवेगळ्या ठिकाणावरून तेल खरेदी करतात आणि ते तेल शनी महाराजांच्या शिळेवरती अर्पण केलं जातं. आता या शिळेला धोका निर्माण झाला असा संस्थांचा आणि ग्रामस्थांचा आरोप आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी ग्रामसभा घेतली आणि ह्या ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला की इथून पुढे त्या शिळेवरती केवळ आणि केवळ ब्रँडेड तूप तेल अर्पण केलं जाईल. आणि जेव्हा ही बातमी वर्तमानपत्रांमधनं आणि प्रसार माध्यमांमधनं प्रसारित झाली त्यावेळेस मी ब्रँडेड तेला संदर्भामध्ये आमचा ब्रँडेड तुपा संदर्भात साईबाबा संस्थांमध्ये लढा जुना आहे. तिथे ब्रँडेड तूप साईबाबा संस्थांमध्ये घेतलं जातं. ते 250-300 रुपये किलोने घेतलं जातं. आणि आज जिथे वारणासारख्या कंपनीचं ब्रँडेड तूप 600 रुपये किलो मिळतं, तिथे ह्या कंपन्या 250 रुपये तूप कसं पुरवठा करतात, त्याच्या अनेक गोष्टी पैलू पुढे आलेत. अशाच अनुषंगाने ब्रँडेड तूप आपण ब्रँडेड तेल घेतलं तर ब्रँडेड एका शेंगदाण्याच्या 1 किलो मध्ये 300 ml तेल निघतं. जर आपण आजचा बाजार भाव जर बघितला 120 ते 130 रुपये किलो शेंगदाण्याचं तेल आहे, शेंगदाणा आहे. आणि 3 किलोचं शेंगदाणा लागला 1 लिटर तेल काढण्याकरता 15 त्रिक 45 450 रुपयाचं शेंगदाणा लागतो आणि त्याच्यापासून केवळ 200 रुपयाचं तेल विकलं जातं. मग ह्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहे ह्या तेल कसं वापरतात हा मोठा प्रश्न आहे. हे 200 रुपयाला यांना कसं परवडतं? मग मी नेटवर पुन्हा ज्यावेळेस सर्च केलं, असं निदर्शनास आलं की ह्या लोकांना ब्रँडेड कंपन्यांना पाम तेलाचं मिक्सचर करायला परवानगी आहे. 55% पर्यंत यांना परवानगी दिलेली आहे. अशा पद्धतीने जर पाम तेल वापरलं जात असेल
आणि मग हे पाम तेल कुठनं आलं, कसं आलं, याचा सोर्स काय, रिसोर्स काय, या सगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की हे सगळं धोकादायक आहे. म्हणजे आज ब्रँडेड तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये इसेन्स टाकलेला असेल, शेंगदाण्याचा इसेन्स टाकलेला असतो किंवा सोयाबीनचा इसेन्स टाकलेला असतो, सूर्यफुलाचा इसेन्स टाकलेला असतो. अशापेक्षा तर या शनी शिंगणापूर देवस्थानाने स्वतःचा एक घाणा निर्माण करायचा. घाणा म्हणजे फॅक्टरी टाकायची. शेंगदाणे घ्यायचे, त्यांनी कोणती शेंगदाणा घ्यावं, सूर्यफूल घ्यावं, त्यांना करडी घ्यावी, जे तेलबी लागेल ते त्यांनी स्वतः खरेदी करावं. त्यांनी त्यातून तेल मॅन्युफॅक्चर करावं आणि ते मॅन्युफॅक्चर केलेलं तेल, तेच तेल, फक्त केवळ आणि केवळ तेच तेल शनी महाराजांच्या शिळेवरती अर्पण केलं जाईल. हे ज्यावेळेस साईबाबा सॉरी शनी शिंगणापूर देवस्थान ज्यावेळेस असं करेल त्यावेळेस एक प्युअर तेल मिळेल आणि हे प्युअर तेल त्या जर शिळेवरती पडलं तर त्या शिळेवरती कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होणार नाही. कारण संस्थांना स्वतःलाच माहिती आहे की ते जे तेल उत्पादित करतायत ते उत्पादित तेलामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी मिश्रण केलेलं नाही. आता माझा त्यांना मागणी आहे. मी त्या संदर्भात त्यांना पत्र पण दिलंय, आता कालच पत्र दिलंय, पोहोचलंय असेल त्यांच्यापर्यंत. पण ह्या संस्थानांनी हा विचार करावा यासाठी मी लढा उभा करतोय. यातनं अजून दुसरं काय होतं की आज आपण शनी शिंगणापूरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, बागायत परिसर आहे, त्या परिसरात ऊसाची शेती होती, सोयाबीनची शेती होती. मग ही जी लोक आहेत ही त्या तेल बियाकडे शिफ्ट होतील. जाग्यावरती रोजगार पण मिळेल, जाग्यावरती शेतकऱ्यांना बाजारपेठ पण मिळेल आणि एक समाधान मिळेल की ते शनी शिंगणापूरच्या देवस्थानाला, शनेश्वराला अभिषेकासाठी त्यांच्या शेतामध्ये पिकलेलं पीक ते देवस्थानाला देतात. त्यातनं त्यांचं अर्थार्जन पण होईल आणि डायरेक्टली इनडायरेक्टली भक्त म्हणजे स्थानिक भक्त संस्थांशी अटॅच होईल. आणि उदात्त हेतू ठेवून महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर ब्रँडेड कंपनी कुठेतरी समजा जेमिनी आपण इमॅजिन करू, एक XYZ कंपनी, ती गुजरातची कंपनी येणार, इथं धंदा करणार. इथल्या शेतकऱ्याला काय मिळणार, इथल्या भक्ताला काय मिळणार? आणि याही पलीकडे त्याच्यामध्ये इसेन्स वापरला जातो, हे बामतेल वापरलं, हे कुठलं आहे, त्याचं ग्रेडिंग काय आहे, याचा कुठल्याही प्रकारचा अभिलेख कोणत्याच देवस्थानाकडे उपलब्ध नाही, कोणत्याच भक्ताकडे उपलब्ध नाही. म्हणून ही माझी मागणी आहे की त्या शनेश्वर देवस्थानाने केवळ आणि केवळ स्वतःचा एक फॅक्टरी काढावी. आता मी साधारण त्याचा विचार केला, साईबाबा संस्थानला जर आपण इमॅजिन केलं, साईबाबा संस्थानच्या डेली रिक्वायरमेंट म्हणजे वार्षिक रिक्वायरमेंट 280 टन तेल लागतं, खाद्यतेल, फक्त प्रसादासाठी. आणि तूप लागतं जवळजवळ 1000 टन तूप लागतं बुंदी बनवण्याकरता. एका महिन्यासाठी साईबाबा संस्थाने साईबाबा एका महिन्यासाठी लागतं, एका वर्षाला साईबाबा संस्थानला 1300 टन तेल लागतं. तर हे सगळं 1300 टन त्यांनी देखील मॅन्युफॅक्चर केलं, स्वतः संस्थांनीच मॅन्युफॅक्चर केलं आणि तेच त्यांच्या तिथे वापरलं. तर किती मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते, ह्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. या अँगलनी हे लोक विचार का करत नाही, फार मोठा प्रश्न आहे. मी साईबाबा संस्थाला देखील पत्र दिलंय की तुम्ही एक तेलाची फॅक्टरी काढा. जर तुम्ही 1300 टन जर तेल उत्पादित केलं तर त्यातून किती मोठा रोजगार निर्माण होईल. आणि ह्या भागामध्ये जवळजवळ ते 13,000 टन 1300 टन तेल निर्माण करण्याकरता जवळजवळ 1 लाख टन तेलबी लागणार आहे. आणि 1 लाख टन तेलबी जर नगर जिल्ह्यामध्ये पिकली तर इथला शेतकरी केवढा मोठा होऊ शकतो. हे देवस्थानापासून पर्यटनापासून किंवा धार्मिक पर्यटनापासून आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा होऊ शकतो यावरती नेते मंडळींनी, देवस्थानांनी विचार करणं जरुरी आहे. आणि ह्या अगदी बरोबर छेडलेला आहे.
हम्म, हम्म, हम्म. अगदी महत्वाचा आपण मुद्दा नगर छेडलेला जिल्ह्याचं आहे तुम्ही. नगर जिल्ह्याने खरं तर संपूर्ण देशाला ऊस कारखानदारीच्या माध्यमातून एक दिशा दाखवली होती. आता तुम्ही जे हो निवेदन दिलंय त्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने दिशा दाखवली जाऊ शकते की नवा रोजगार संपूर्ण जिल्ह्याला मिळू शकतो. शेतकऱ्यांना एक नवी उत्पन्नाचं स्रोत निर्माण होऊ शकतो. मी निर्माण पुन्हा होईल. एकदा शनैश्वर देवस्थानकडे येतो थोडं, की आपण ह्या शिळेचा विषय जो घेतलाय, शिळेवरती तेलाचा विपरीत परिणाम होतो, असा जो मुद्दा उपस्थित झालाय आणि त्यामुळे ब्रँडेड तेलच वापरावं अशा पद्धतीनं. तर ब्रँडेड तेल समजा जर हा तेल घाण्याचा विषय कालांतर आहे, त्याला काही वेळ लागेल वगैरे वगैरे असं समजूया. दरम्यानच्या बरोबर आहे. काळामध्ये ब्रँडेड तेल हे भेसळ झालेलं नसेलच हे कशावरून? ब्रँडेड तेल हा पर्याय नाहीच आहे. नाहीच आहे. आज हं, हं. मी आमच्या आजूबाजूला बघतोय, की आज आजूबाजूला आमच्या कोपरगाव शहरामध्ये जवळ-जवळ 10 घाणे तयार झालेले आहेत खाद्यतेलांचे. हो. या या ठिकाणी हं, हं. ₹350 किलो तेल विकलं जातं आणि ब्रँडेड तेल हं, ₹200 किलोने विकलं जातं. जर इथं घाण्यांना हं, ते हं. परवडत नाही. हे हं, तेल मॅन्युफॅक्चर करतात. हे डबल, टिबल रिफाइंड म्हणतात. रिफाईन करायला सुद्धा हं, पण हं. लेबर कॉस्ट लागते, इलेक्ट्रिसिटी लागते, मशिनरी लागते. खरंय. त्याचा जर कॉस्ट ॲडिशन केलं तर ₹400-500 किलो तेल जायला पाहिजे. ते ₹200 येतंय. याचं समीकरण गणितच बसत नाही. याचाच अर्थ पाम नाहीच बसत. तेलाचं मिक्सचर हे होत असतं. हं, त्याशिवाय हं, भाव हं. कंट्रोल होत नाही. पाम तेलाच्या सिक्युरिटी संदर्भात कोणी बोलत नाही ना. हे हं, हं. खाद्यतेलामध्ये पाम तेल वापरलं जातं. त्याचे शिडेवरती काय परिणाम होणार? त्याचा अभ्यास कोणी केला का? अभ्यास हं, गटाने अभ्यास केला का? नाही केलेला. हं, हं. फक्त आपण खाद्यतेलासंदर्भात बोलतोय. टाकलं जातं त्या हं, तेलासंदर्भात बोलतोय. तर त्या तेलामध्ये जे पाम तेल हं. ॲड होऊन येणार आहे, ते ते पाम तेल त्या शिळेवरती सुटेबल आहे, याचा अहवाल कोणाकडे आहे का? हं, हं, मग हं, स्थानिक हं. घाण्याचं तेल घेतलं तरी चालेल. स्थानिक घाण्याच्या तेलाकडनं जरी संस्थांनी तात्पुरतं विकत घेतलं, त्यांचं स्टॉप गॅप अरेंजमेंट होईपर्यंत, तरी चालेल. पण हं, हं. त्यांनी घाण्याचं तेल घ्यावं. हं, त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचा हं. प्रादुर्भाव शेंगदाण्याच्या तेलापासून त्या केळीला काहीच होणार नाही. तिळाच्या तेलापासून त्या हं, हं. केळीला काही होणार नाही. पण त्याच्यामध्ये कुठलं हं, तरी हं, मिक्सचर हं. आलं, की त्याला त्रास होणार आहे. बरोबर. हं, 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 हं. पण आता शेवटी मुद्दा असा राहतो भाविकांचा, भाविक भक्तांचा मुद्दा राहतो. भाविक भक्तांना सर्वसामान्य असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून किंवा देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यातून साधा सर्वसामान्य गरीब भाविक शनिदेवाच्या चरणी लीन व्हायला येतो. त्याला हे ब्रँडेड तेल परवडणार आहे का? ते ब्रँडेड तेल त्याला परवडेल. ब्रँडेड त्याला 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 प्युअर तेल परवडणार नाही. त्याला प्युअर तेल परवडणार ओके. नाही. हं, ब्रँडेड तेलची हं, हं. किंमत तेलाची किंमत कमीच आहे. हं, हं, हं. ब्रँडेड तेल प्युअर तेलाच्या मानाने ब्रँडेड तेलाची किंमत कमी आहे. त्यामुळे ओके. हां, हां. आता जे तेल मिळतं ते ब्रँडेड आपण ब्रँडेडच समजू. ब्रँडेडच्याच भावात मिळतंय ते. पण त्याला जर ओके. बरं. तेल व्हायचं असेल, प्युअर तेल जर व्हायचं असेल, तर त्याला ₹300 ते हं, ₹350 ₹350 किलो घ्यावे लागेल. हं, म्हणजे हं, हं. भक्तांनी क्वांटिटी कमी करावी. पण देवाला हं, हं. अभिषेक करताना चांगल्या प्रतीचं वाहतो, याचं समाधान व्यक्त करावं. हो. बरोबर, त्याने बरोबर. त्याने देवाच्या शिळेला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही, प्रादुर्भाव होणार नाही. भविष्यामध्ये ती शिळा हं, भंगणार नाही किंवा ती झिजून कमी होणार नाही. आता आपण असा विचार करू, की हे हं. 200-400 वर्षापूर्वीची ही शिळा आहे. अजून पुढे किती वर्ष टिकायची आपण सांगू शकत नाही. किती भक्ताच्या भक्तीवर सगळं अवलंबून असणार आहे. ही हं, दीर्घकाळ हं, टिकली हं, पाहिजे, हं. चिरकाल टिकली पाहिजे. साईबाबा संस्थांमध्ये बरोबर. साईबाबाच्या मूर्तीवरती पूर्वी पाण्याचा अभिषेक घातला जायचा, दुधाचा अभिषेक घातला जायचा. मूर्ती झीज व्हायला लागल्यानंतर त्यांनी हो, पाण्याचा अभिषेक, दुधाचा अभिषेक बंद केलेला आहे. हो, अशा हो. पद्धतीने पुढे पुढे बरोबर. आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील. खरंय, खरंय. आज जर हा निर्णय घेत आज जर हा निर्णय घेत आपण जर कधी तुम्ही अ, आता देवीचा तो हे शेंदूर काढला वणीच्या गडावरचा, हो. तर ते असा जवळजवळ हं, हं. दीड इंच स्तर निघाला. तिथेही तेल हं, वापरलं जात होतं हं, पूर्वी, हं. शेंदूर वापरलं जात होतं. हं, असंच हं, इथे हं. घडू नये याची काळजी आतापासून घेतली तर भविष्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं. हं, 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 हं. अगदी महत्वाचा मुद्दा मांडताय तुम्ही माऊली, की
अशा पद्धतीचा निर्णय आत्ता घेतला तर भविष्यकालीन कठोर निर्णय घ्यावे लागणार नाहीत. नाहीतर भविष्यामध्ये हो काही कठोर निर्णय घ्यावे लागतील जसं संस्थांनी घेतला. कारण शेवटी भाविकांची श्रद्धा आणि एकूणच तिथे येणाऱ्या भक्तांचा जो ओढा आहे, भावनिक नातं आहे, भावनिक ओलावा आहे, ह्या सगळ्या गोष्टी जपल्या गेल्या मोठा पाहिजेत. त्यामुळे त्यातला त्यातला सर्वोत्तम मार्ग आहे की तेलाचा घाणा स्वतः संस्थांनीच निर्माण केला, ती संस्थांनाही उत्पन्न निर्माण होईल. आणि हो आजूबाजूचे जे शेतकरी आहेत, जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत, त्यांना एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. याचा तुम्ही ज्यावेळेला निवेदन दिलं, त्याच्या आधी काही अभ्यास केलाय, याचा आराखडा तयार केलाय काही? किती शेतकरी आहे, किती उत्पन्न निर्माण होऊ शकतं वगैरे वगैरे काही? आता मी याच्यावरती तिथे तेल किती लागतं हे मला माहित नाही. मी फक्त त्या बातम्यांच्या ओके. आधारावरती की याला हं, एक दिशा दिली पाहिजे, एक चर्चेमध्ये विषय आणला बरं. पाहिजे. जर भविष्य हं, हं, आपल्या धर्माचं संगोपन करण्याकरता प्रचार प्रसार करताना आपण काही गोष्टींना आळा घातला पाहिजे आणि काही गोष्टी नव्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. जसे छत्रपती शिवाजी महाराज वगैरे बरोबर. तसं करत होते. त्या अनुषंगाने हं, आपण हं, हं. हा एक नवीन पायंडा पाडला पाहिजे. आणि आपण आज भारतामध्ये म्हणजे जसं गाईच्या दुधाला पर्याय म्हणून A2 दुधाच्या ऐवजी आपण A1 जर्सी गाई आल्यात. हं, पण ते दूध नाहीये. हं, हं, तर हं, म्हणजे हं. त्या A1 दुधामध्ये आणि A2 दुधामध्ये फार मोठा फरक आहे. तसाच हो, आपल्याला हो. तेलाची तोंडाला तोंड मिळवण्याकरता सरकारने हा मधला मार्ग काढलेला आहे की पाम तेल मिक्स करावं खाद्यतेलामध्ये. हं, 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 पाम तेल सुद्धा हं, खाल्लं जातं. हं, पण जी हं. पौष्टिकता शेंगदाणा तेलामध्ये आहे, तिळाच्या तेलामध्ये आहे, ती पाम तेल मिक्स केल्यानंतर त्याची पौष्टिकता कमी होते. ठीक आहे, तुमची नीड भागली जाते. कमी. पण हं, हं, हं. पौष्टिकता टिकत नाही. मग खरं आहे, आपण खरं जर आहे. आपल्या शेतकऱ्यांना आव्हान केलं, की तुम्ही तेलबिया निर्माण करा. आज समजा हे हं, तेलबी हं, प्युअर तेलबी शनिदेवांच्या शिळेवरती चढलं. हे नंतर खाद्यतेल म्हणून हं. वापरलं जातं ना. हे खरं आहे. महाराजांच्या हं, हं, अंगावरचं तेल आम्ही घरी खाण्याकरता घेऊन जातो. म्हणणारी लोकं आहेत, घेतात. श्रद्धेने घेतात. म्हणजे संस्थांचा तोटा कुठंच नाहीये. हो. दोन्ही बाजूने हं, संस्थांचा हं, बेनिफिटच हं. आहे. आणि सगळ्यात हं, मोठा हं, हं. बेनिफिट आहे तो धर्माचा बेनिफिट आहे. की ही शिळा खरं आहे. दीर्घकाळ टिकेल याच्याकरता आज पावलं उचलणं गरजेचं आहे. की संस्थांनी हं, हं, उचललं, पण हं. त्यांनी ते घेतलेला निर्णय थोडा चुकीचा वाटतो. ब्रँडेड ब्रँडेड हं, हं. ब्रँडेडवरती विश्वास ठेवून चालणार नाही. आपण खरं आहे, बघतो खरं आहे. हे जे कॅपिटलिस्ट आहे, हे जे कॅपिटलिस्ट आहे, भांडवलदार आहे, हे नफेखोरी हं, करता काय काय चोऱ्या करतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. त्याचा हं, त्याच्या हं, त्याचा हं. बळी त्याचा बळी आपला शनिदेवांची शिळा नाही झाली पाहिजे याची हं, काळजी संस्थांनी घेतली हं. पाहिजे. म्हणजे खरं आहे, जे खरं आहे. संस्थान करेल, स्वतः संस्थान करेल आणि याची काळजी घेईल, ते ब्रँडेड कंपन्या घेणार हं, नाही. हे मात्र निश्चित. हं, कारण हं, हं. संस्थांमध्ये किंवा त्या ग्रामस्थांमध्ये भक्तिभाव भरलेला आहे. आणि हं, हं, जे हं. भांडवलदार आहेत, जे व्यवसाय करतायत, हं, हं. त्यांच्याकडे फक्त नफा हं, दिसतो, त्यांना भक्तिभाव नसतो. हा मोठा प्रश्न आहे. हं, हं. आपण भक्ताची भक्ती बघितली पाहिजे आणि व्यवहार पण बघितला पाहिजे आणि सुरक्षाही बघितली पाहिजे. हं, याचं तिघांचं हं, त्रांगडं हं. एकत्र करून हा केला पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आहे हं, म्हणून मी माझं हे मत मांडलेलं आहे. हं. अगदी महत्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही माऊली, की यामध्ये भावनिक ओलावा आहे आणि संस्थांनाही निश्चितच संस्थांची श्रद्धा जी आहे शनिदेवांवरती, त्या पोटी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि याच पोटी त्यांनी पुढचाही निर्णय घ्यावा, की तेलाचे घाणे जर निर्माण केले, तर निश्चितच शेतकऱ्यांना रोजगार मिळेल आणि जी शिळा त्याच्यावर जो विपरीत परिणाम होतोय, जो अभ्यास पुढे आलाय, ती बऱ्याचशा गोष्टी बरोबर. दूर होतील. त्यालाही आकार मिळेल. या पोटतिडकीनं तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे, संस्थांच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालं याविषयी? नाही बोललं नाही. माझ्याकडे कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर नाहीये. मी पत्र पाठवलंय, मेल पण पाठवलाय. आता त्यांचं उत्तर हं, येईल हं. तेव्हा समजेल काय आहे ते. पण हं, हं, तोपर्यंत हं. आपण एक रिमाइंडर देत राहणार आणि हं, हं. वेळ पडलीच तर उच्च न्यायालय दरवाजे ठोठावण्याची मला लागलेली सवयच आहे. मी ठोठावणार. हं, हं, हं. शेवटी प्रश्न धर्माचा आहे. शनिदेवांच्या शिळेचा हं, आहे. हं. हं, आणि हं. हा हो, बरोबर आहे. भांडवलदारांनी व्यवहार करणं, त्याला व्यवसाय का
आजकाल काय झालंय माहिती का, म्हणजे मी माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स म्हणजे भ्रष्टाचाराच्या ह्या सीमांमध्ये इतक्या दूरगामी पर्यंत या भ्रष्टाचाराच्या मुळ्या पोहोचलेल्या आहेत की एखादी ब्रँडेड कंपनी येऊनच त्या संस्थांना म्हटली असेल, त्या अध्यक्षांना म्हटली असेल की तुम्ही ब्रँडेड कंपनीचा आग्रह धरा म्हणजे आम्हाला धंदा मिळेल. असंही होऊ शकतं. हे आपण नाकारू शकत बर. नाही. नाकारू शकत नाही. भांडवलदार काय करू शकतात याचा अंदाज कोणीच घेऊ शकत नाही, ठाव ठिकाणा लागू शकत नाही. माझं प्रामाणिक मत आहे, शनेश्वर देवस्थानाने स्वतःची एक तेल फॅक्टरी टाकावी. जेवढं तेल लागतं तेवढं मॅन्युफॅक्चर करावं. ते आणि शिळेवरती जाणारं तेल केवळ आणि केवळ संस्थांचंच राहील, म्हणजे त्याचं पावित्र्य जपलं जाईल, कोणी भेसळ करणार नाही. भांडवलदारच कुणीतरी येऊन संपर्कात आले असण्याची शक्यता तुम्ही तसा दावा करताय की असं नाकारता येत नाही, अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु संस्थांने त्यापासून दूर राहावं असाही तुम्ही संकेत देताय. त्यामुळे स्वतंत्र जर तेल घाणा निर्मिती केली तर ते निश्चितच फायद्याचं ठरेल. संस्थांनी स्वतःचा घरात टाकला तर ते सबसिडाइज रेटमध्ये भक्तांना तेल देऊ शकतात. कारण जे वापरलेलं तेल आहे ते विकून संस्थांना पैसे मिळणारच आहेत. ते बाजारात विकल्यानंतर ते पैसे मिळणारच आहेत. म्हणजे संस्था सबसिडाइज रेटमध्ये भक्ताला देऊ शकतात. तसं बाकी कोणी सबसिडाइज रेटमध्ये देऊ शकणार नाही. ते संस्थांना ना नफा ना तोटा ह्या तत्वावरती त्यांनी ते तेल निर्माण करावं, तेल विकावं म्हणून. प्रॅक्टिकली थोडं जाऊन आपण पुढे पाहू. अशी जागा आहे संस्थांकडे तेलाचा घाणा टाकायला आणि पुढची सगळी प्रक्रिया राबवायला? करू शकतात. जर ग्रामस्थ पुढे आले तर बीओटी वरती करू शकतात. कोणते अनेक पर्याय आहेत ना. एकदा तुम्ही विचार केला ना की हे करायचं, की त्या अनेक शनिदेवाचे भक्त आहेत, तुम्हाला जागा विकत घेऊन देतील, ते कारखाना टाकून देतील. आम्ही साईबाबा संस्थांकडे पाहतो. मी काल साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. 1.5 कोटी रुपयाचं केवळ कॅज्युअलिटी युनिट टाकून दिले एका भक्ताने. म्हणजे अशी भक्त आहेत की जे हे शनी महाराजांना त्रास होऊ नये, शनी महाराजांची मूर्ती दुभंगू नये, त्रास होऊ नये यासाठी भक्त पुढे येऊन जागा खरेदी करून कारखाना टाकून देऊ शकतात. फक्त संस्थांनी आव्हान करण्याची वेळ आहे. फक्त त्यांनी तेवढं काम केलं की भक्त पुढे येतो. आणि हिंदू धर्मामध्ये आपण तुम्ही राम मंदिराचा विषय बघितलेलाच आहे की किती दान करू शकतात हिंदू लोक. आपला धर्म जपण्याकरता खूप दान येऊ शकतं. त्या दानात होऊ शकतं. भक्ताच्या भक्तीची परीक्षा कोणी बघू नये या मताचा मी आहे. अगदी महत्वाचं विधान केलं माऊली तुम्ही की भक्ताची कोणी परीक्षा पाहू नये. कारण हे सगळेजण जे आहेत, म्हणजे संस्थांनी निर्णय घेतलाय तोही भावनिक श्रद्धेतनच घेतलाय. तुम्ही जे पाहताय, तुम्ही निवेदन दिलंय स्वतंत्र तेल घाणा निर्मिती करावी, ती एक शनी महाराजांप्रती असलेली श्रद्धा भावना यातनं पाहताय. आणि पुढे जी काही प्रक्रिया करावी लागणार आहे ती निश्चित करण्यासाठी किंवा ती पार पाडण्यासाठी अनेक दानशूर भाविक भक्तच पुढे येतील. त्यामुळे हा एक नवीन विषय चर्चेला आणलाय संजय काळे सरांनी, की जे कोपरगावचे रहिवासी आहेत, मात्र साई संस्थांच्याही काही मुद्द्यांवरती त्यांनी आवाज उठवला, काही मागण्या केल्या आणि आता शनैश्वर देवस्थाननी घेतलेल्या निर्णयाबाबतही त्यांनी एक सकारात्मक पाऊल उचललंय. एक सकारात्मक प्रस्ताव त्यांनी संस्थांना दिलाय की संस्थांनी स्वतंत्रपणे घाणा निर्मिती करावी. त्याला जी काही मदत आहे ती भाविकांमधून उभय निश्चितच राहील. आणि तशी केली तर जो संस्थांचा उद्देश आहे, जो ग्रामस्थांचा तिथला उद्देश आहे की निर्भेळ तेल शनई महाराजांच्या शिळेवरती जावं, तो खऱ्या अर्थाने सफल होईल. अतिशय महत्वाचं विधान आणि अतिशय महत्वाचा सकारात्मक प्रस्ताव घेऊन पुढे चालले आहेत संजय काळे. त्यांना आपण सदिच्छा देऊयात. त्यांनी अत्यंत बहुमूल्य वेळ आपला व्यग्र दिनक्रमातनं या ठिकाणी दिला आणि आपल्या दर्शकांशी संवाद साधला. त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. काळे सर, आपण बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण इथे थांबूया, भेटूया पुढच्या भागात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.